नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज माझ्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल आलेली आहे, कारण आज जायचं थोडीशा शॉपिंगला आणि ती आहे किचन मधली। तर आज बऱ्याच दिवसानंतर सचिन मला स्वतःहून म्हणालाय की प्राजक्ता चल आपण जाऊया शॉपिंगला। आणि ज्या बऱ्याच दिवसांपासून लिस्ट माझ्या पेंडिंग म्हणजे बोलतात ना एक बकेट लिस्ट तुम्ही म्हणू शकता की किचनसाठी खूप चांगल्या अप्लायन्सेस जसं सगळ्यांनाच वाटत असतं की असे छान छान प्रोडक्ट्स आपल्याकडे सगळ्यांना किचनमध्ये असावं। किचन अपग्रेड हा शब्द खूप मोठा होईल, कारण तेवढं असं मला काही करायचं नाहीये। पण आता जसं काळ बदलतोय, जसं गोष्टी आपल्याला समजायला लागतात, तशा आपण सगळ्यांनी त्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे। आणि तुमच्याकडनं पण मला खूप सारे सजेशन्स येत असतात। मला ना एक गोष्ट रश्मीची खूप आठवते, म्हणजे अजूनही आठवते की तिने मला सांगितलेलं की प्राजक्ता तुझं ते पॅन खूप खराब झालं, त्याला बदलण्याची गरज आहे। म्हणजे ते बदलण्याची गरज म्हणजे तिने असं डायरेक्टली मला सांगितलं नव्हतं, तिने असं सांगितलेलं की त्याचं नॉनस्टिकचं जास्त वापरल्यामुळे त्याचं कोटिंग निघून गेलेलं आहे आणि ते थोडं कोटिंग निघत आपल्या जेवणामध्ये वगैरे मिक्स होतं। आणि रश्मीची तशी पण मला ना खूपच आठवण येते, कारण वटपौर्णिमा जवळ आलेली आहे। ऍक्च्युली तिला कॉल करायचा राहून गेलाय, तिला मी नक्की कॉल करेन वटपौर्णिमेच्या आधी। तर तिचं म्हणजे खरंच या संडेला तिला मी नक्की फोन करेन आणि तिच्याबरोबर खूप गप्पा पण मारायच्यात मला। त्या वडाचं झाड बघितलं ना की नेहमी तिची आठवण होते। म्हणजे ती बोलताना एक गोष्ट बोलून गेली गेल्या वटपौर्णिमेला आणि ती गोष्ट माझ्याकडनं झाली आणि त्या झाडाच्या रूपाने ती नेहमी म्हणजे एक आठवण तिची खूप असते माझ्याजवळ, म्हणजे एक रश्मीची आठवण होते मला। तर असो ह्या सगळ्या गोष्टी तर असणार आहे। तर आज सचिन मला म्हणालाय की चल प्राजक्ता आपण शॉपिंगला जाऊया, तुझ्या किचन मधल्या काही गोष्टी घ्यायच्या। तर म्हटलं चला, आणि तुम्हाला तसं पण थंबनेलवरनं सगळ्या गोष्टी कळायलाच असतील, तर चला आपण तिथे जाऊया आणि बघूया काय काय गोष्टी आहेत त्या तिकडे। शॉपमध्ये एंटर केलं आणि माझे पाय आपोआप पहिले जे वळाले ना ते एक म्हणजे कुकर ठेवलेल्या ठिकाणी, आणि कुकर म्हणजे मला रिप्लेस करायचं आहे। तर त्याच्यासाठी मी म्हटलं की पहिलं आपण कुकर बघूया। ॲक्च्युली डोक्यात तसं ठरवून गेलेलो आम्ही की काय बघायचं ते, पण आत्ता एकदा दुकानात शिरलं ना की असं होतं ना की काय बघू आणि काय नको। तर तुम्ही इथे बघू शकता कुकरमध्ये इथे ना बरीचशी व्हरायटी म्हणजे आणि वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत, म्हणजे गोलाकार राऊंडमध्ये, थोडेसे असे स्क्वेअर टाईपमध्ये, त्याच्यानंतरचे हंडी टाईपमध्ये। तर मला हा छोटासा कुकर ना खूप आवडला आणि याची कॉस्ट तुम्ही बघू शकता इथे लिहिलेली आहे। आता ही जी MRP आहे ना याच्यावरती पण इथे डिस्काउंट मिळतो, आणि मग जर तुम्ही एक्सचेंजमध्ये काही आणलं तर त्याच्यामध्ये मायनस होते। म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला आरामात 600-700 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्तच इथे कमीमध्ये ऑफर मिळते। तर हे वाले जे कुकर होते याच्यामध्ये पण त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल होते। आणि इथे तुम्ही बघाल ना तर मोठे जे पॅन्स टाईपमध्ये असतात ना त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी अवेलेबल होती। म्हणजे तुम्हाला ॲल्युमिनियम, स्टील, त्याच्यानंतर ट्रायप्लाय असे बरेचसे जे वेगवेगळे प्रकार असतात, नॉनस्टिक, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स इथे अवेलेबल होते। आणि इन अँड आउट सगळ्याच प्रोडक्टवर त्यांच्याकडे ऑफ चालू आहे। आता हे जे आपलं आहे म्हणजे जी शेगडी आहे त्याच्यावर पण ऑफर चालू आहे। म्हणजे याची कॉस्ट काहीतरी ऑलमोस्ट 15,000 लिहिलेली, तर या 15,000वरती जी कॉस्ट लिहिली आहे, टॅग लिहिला ना, त्याच्यापेक्षा पण याच्यावर डिस्काउंट आहे। म्हणजे अप टू 60% म्हणजे 30-40% जो काही डिस्काउंट असेल तो, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काही एक्सचेंजमध्ये द्याल त्याच्यावर डिस्काउंट असेल तो वेगळा। ॲक्च्युली याच्यातली पण एक बॉटल मला घ्यायची आहे, म्हणजे हे जे किटल आहे त्यातलं पण एखादं घ्यायचं आहे। एका ठिकाणी गेलो ना आपण की असं वाटतं ना की म्हणजे तिकडे हरवूनच जातो आपण, की ही पण गोष्ट आपल्याला घ्यायची असते आणि ही पण गोष्ट घ्यायची असते, अशा सगळ्याच गोष्टी घ्यायच्या असतात। तर सचिनचं आणि माझं थोडंसं डिस्कशन चाललं आहे की कढईमध्ये ॲक्च्युली आम्हाला बघायचं होतं, तर कढईच्या साईजवरनं डिस्कशन होतं। सचिनचं असं असतं ना की घ्यायचं तर तू एकदाच घे आणि व्यवस्थित घे। तर तो मला सांगत होता की मोठ्या साईजचं काहीतरी तू घे, म्हणजे तुला सगळ्या साईजला म्हणजे यूज होईल। पण माझा विचार हे आहे की मी रोज यूज करणार, तर रोज यूजसाठी मला अगदी काही खूप जास्त मोठं असं नको हवं होतं। तर हे पण खूप छान होतं याचं लीड, आणि याचा जो कलर होता ना म्हणजे अगदी असा पिंकिश कलर असं नाही म्हणता येणार, पण जो कलर होता ना तो खूप छान म्हणजे मस्त दिसत होता, म्हणजे थोडासा रेडिश पिंकिशमध्ये। आणि याची क्वालिटी खरंच सगळ्या प्रोडक्टची खूप चांगली आहे। म्हणजे थोडंसं प्रोडक्ट म्हणजे थोडेसे महाग आहेत, म्हणजे जे आपल्याला रिझनेबल म्हणजे काय बोलतात आपण डीमार्टमध्ये जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये बऱ्याच कमी रेंजेसमध्ये आपल्याला खूप चांगली व्हरायटी देखील मिळते। पण शेवटी क्वालिटीमध्ये थोडाफार फरक हा असतो। शेवटी मी बोलतात ना एवढे दिवस या गोष्टीसाठी थांबली आणि शेवटी काहीतरी चांगलं होणारं असेल किंवा याच्यापेक्षा चांगली म्हणजे कुठल्या तरी ब्रँडचं म्हणा किंवा एखादा चांगला अजून कुठल्या तरी क्वालिटीचा माझ्याकडे गोष्ट माझ्या घरात येणारी असेल, म्हणूनच एवढे दिवस मला थांबायला लागलं। आणि पॅनमध्ये वगैरे ना खूप म्हणजे खूप व्हरायटी होती। ॲक्च्युली ही जी कढई आहे ना
ही 12 सेंटीमीटरची ही कढई मी ऑनलाईन ऑर्डर करणार होती. मला असं वाटलं 12 सेंटीमीटर म्हणजे थोडीफार तरी बऱ्यापैकी मोठी येईल, म्हणजे निदान मी पापड वगैरे तरी तळू शकेन. पण इथे जेव्हा मी ती बघितली ना तर ती पापड तळण्यासाठी पण नव्हती. ॲक्च्युली 2-3 गोष्टी आम्ही बघायच्या ठरवून गेलेलो. एक म्हणजे होती कढई आणि दुसरी होती म्हणजे एअर फ्रायर. तर आता आपण एअर फ्रायर बघून घेऊया. त्याच्या पण खूप चांगल्या व्हरायटी आहेत. थोड़ा बताएंगे मुझे इस बारे में थोड़ा? इस बारे में ना ये 2.5 लीटर है। ये इसके अंदर जाली आएगा। ये जो भी आप इसमें बनाएंगे ये जाली रख के यूज करने का। उससे क्या होता है जो भी कचरा रहेगा ना वो जो भी एक्स्ट्रा जो भी रहेगा वो सब नीचे गिरेगा। इसको लॉक करके ये करना है। इसमें 2 नॉब है, एक टाइमर का है, एक टेम्परेचर का है। आपको कितना टाइम में रखना है वो टाइम का भी है। ये देखो ये मिनट लगा हुआ है, 0 से लगाकर तक 30 मिनट तक है। ये टेम्परेचर है, ये 100 से लगाकर आपको 200 तक आएगा। कितना गर्म करना है वो ये पावर आएगा, यहाँ पे इंडिकेटर लग जाएगा। इसका क्या ऑफर क्या चालू है अभी आपके पास? यहाँ पे अभी इसमें एक्सचेंज ऑफर है। इसका MRP 7000 रुपीज है। आप एक्सचेंज करेंगे तो आपको 3800 में आएगा। और उसके अलावा और कुछ ऑफर बाकी प्रोडक्ट्स जो आपके पास? अभी सब में एक्सचेंज ऑफर है। क्या एक्सचेंज ऑफर है बता पाएंगे? इसके सामने आप एक्सचेंज करेंगे तो सब में आपको 25%, 30%, 35%, 40% प्रोडक्ट के हिसाब से, मॉडल के हिसाब से सब में अलग अलग एक्सचेंज है। और जो ऑनलाइन है वही आउटलेट में मतलब? हाँ, कंपनी की वेबसाइट में जो भी आपको प्राइस जाएगा उस पर सेम प्राइस आपको डिस्काउंट मिलेगा और एक्सचेंज में उसके अलावा एक्स्ट्रा मिलेगा आपको। तो सपोज अभी ये मुझे 7000 आपने बोला तो ये डिस्काउंट में है अभी प्रोडक्ट? ये 7000 है, इसमें एक्सचेंज करेंगे तो आपको 3800 में आएगा। एक्सचेंज कोई भी प्रोडक्ट मतलब कुछ कुकर, मिक्सर ग्राइंडर वगैरह, फ्राई पैन, डोसा तवा, अभी एनीथिंग फॉर एनीथिंग ऑफर है और ये पूरा मंथ ऑफर है। 30 तारीख तक है ना? जून पूरा है, 30 तारीख तक आहे। तर यांच्याकडे बरीचशी व्हरायटी आहे जी मी तुम्हाला मगासपासून सगळ्या दाखवली बघा। आणि इथे या साईडला मी हे दाखवले नव्हते तुम्हाला, हे बघा इथे आहेत या साईडला इस्त्री वगैरे, आणि हे आपले दाखवले नव्हते तुम्हाला इंडक्शन्स आहेत इथे या साईडला। तर आता ही आपली शॉपिंग झालेली आहे आणि ही शॉपिंग काय काय केलेली आहे मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेन। तर हे जे आउटलेट आहे जिथे आलेली मी ते सायनला आहे आणि सायनला कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते आणि याचे सगळे जे डिटेल्स आहेत म्हणजे कुपन वगैरे कसं अप्लाय करायचं किंवा काय करायचं ते मी तुम्हाला घरी जाऊन सगळं एक्सप्लेन करेन। पण हे शॉप कुठे आहे म्हणजे हे प्रेस्टिजचं आउटलेट फार कमी ठिकाणी आहेत मुंबईमध्ये। तर सायनला जर तुम्हाला यायचं असेल तर कहाँ से आना है, कैसे आएंगे जरा बताएंगे लोकेशन क्या है? नियर बाय साइंस सर्कल, नियर सायन सर्कल, ICICI बँक के बाजू में जस्ट। सायन हॉस्पिटल ज्यांना माहिती असेल ना त्यांच्यासाठी खूप इझी आहे। सायन हॉस्पिटल अगदी जवळ आहे। सायन हॉस्पिटल से सीधा सायन्स सर्कल पण जवळ आहे। सायन सर्कल, सायन सर्कल एकदम जवळ आहे, 2 मिनिटाचा रस्ता आहे। हां, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही आउटलेट्स असतील मी सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईनच। तर तुम्ही तिथे बघा, तुम्हाला तिथे चेक करा तुम्ही, आणि इन्स्टावर पण जर तुम्ही बघितलात ना तुम्हाला सगळी माहिती याबद्दल मिळेल। तर चला आता आपण घरी जाऊया आणि बघूया काय काय शॉपिंग केली आहे। तर आता मी घरी आलो आणि जास्त वेळ न घालवता मला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ते प्रॉडक्ट शेअर करायचं आहे आणि आज जेवण पण करायचं। पण आज जेवणाला मला असं वाटतं सुट्टी घ्यावी, कारण माझं पोट म्हणा मन म्हणा पूर्णपणे भरलेलं आहे किचनची शॉपिंग करून। बऱ्याच दिवसापासून ह्या गोष्टी घ्यायच्या होत्या पण बऱ्याच वेळानं आपण प्राइस कडे बघून आपण म्हणतात मी तुमचं मला माहिती नाही पण मी तर प्राइस कडे बघून मला असं वाटत होतं की मी घरच घेऊ का ट्रायप्लायची की जे आहे त्याच्यावरती चालू। पण नाही, आज सचिन म्हणाला चल तुझ्यासाठी थोडीफार शॉपिंग करूया किचनसाठी, आणि खूप छान वाटलं, माझं पोट तिथेच भरून गेलेलं। आणि ऍक्च्युली मी 2 प्रोडक्ट घेऊन आलेली आहे या बॅगमध्ये आणि अजून एक दुसरी जी बॅग होती त्याच्यामध्ये अजून एक मी प्रोडक्ट घेतलेला पण तो मला द्यायचा आहे कोणाला तरी, तर तो मी व्हिडिओमधनं शेअर नाही करणार आहे कारण मी जो तो केला ना तर त्यांना कळेल आणि त्यांना माहिती आहे, तर मग उगाच मग ते नको, म्हणून मग मी माझेच घेतलेले प्रोडक्ट मी तुमच्यापर्यंत शेअर करते। आणि याचं काय कसं वगैरे कुपन वगैरे काय होतं किंवा काय कशा पद्धतीने मी हे घेतले ते तुम्हाला नंतर सांगते, पण पहिला आपण प्रोडक्ट बघून घेऊ।
याच्यावर लीड नाही आहे, तर म्हणून मग मी ह्याच्यावर हे असं घेतलं आणि म्हटलं हे दोन्ही छान असं वापरता येईल, म्हणजे कधीतरी हे पण वापरता येईल, इव्हन भाजीसाठी म्हणा किंवा अजून पण काही याच्यामध्ये पॅनमध्ये करायचं असेल तर सगळ्या गोष्टी होतील आणि हे पण छानपैकी असं वापरता येईल. हे बघा. तर ही प्रेस्टिजची भांडी वापरताना त्यांनी फक्त एक काळजी घ्यायला सांगितली आहे की गॅसची जी फ्लेम असते ना ती खूप जास्त फास्ट तुम्ही ठेवू नका, म्हणजे हे तर लाईफ लॉंग इन्व्हेस्टमेंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला अजून हे म्हणजे खूप जास्त चांगले म्हणजे चांगल्या क्वालिटी म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये वर्षानुवर्ष ठेवायचं असेल तर तुम्ही खूप जास्त फ्लेमवर याला करू नका, मीडियम आचेवर तुम्ही याच्यामध्ये पदार्थ वगैरे शिजवू शकता. आणि याची जी कोटिंग असते त्याची काही एवढी गॅरंटी नसते, पण याच्या मटेरियलची म्हणजे कुठे क्रॅक गेलं, कुठे काही तडा झाला किंवा अजून कुठेही काही ब्रेक झालं तर याची लाईफ लॉंग वॉरंटी असते, म्हणजे तुम्हाला रिप्लेसमेंट करून मिळतं असं त्यांनी एक गोष्ट ही प्रेस्टिजची सांगितली मला, तर ती मला खूप चांगली वाटली. आणि याचं तुम्ही म्हणाल तर याचं काय म्हणजे डिस्काउंट वगैरे कसं आहे, तर हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ना याच्यावर 30 ते 40% त्यांच्याकडे ऑफ चालूच आहे बाय डिफॉल्ट. 30, 40, 50, 60 म्हणजे अप टू 60% पर्यंत त्यांच्याकडे ना प्रत्येक प्रोडक्टवर काही काही वेगवेगळ्या अप टू 60 पर्यंत ऑफर आहे, म्हणजे ती 10% असेल, 20% असेल, 30%, 40%, 50% किती असेल ते वेगवेगळे ऑफर्स आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर पण त्यांच्याकडे चालू आहे, म्हणजे तुम्ही तुमच्याकडचे कुठलेही जुने तुमच्याकडे काही कुकर असेल, मिक्सर असेल, पॅन असेल, ज्युसर असेल, काही असेल ते एक्सचेंजमध्ये जर तुम्ही तिथे प्रोडक्ट्स दिले तर त्याच्या एक्सचेंजमध्ये पण तुम्हाला 30%, 40%, 50% असा डिस्काउंट मिळतो. तर एका टाइम फक्त त्यांचं एकच आहे की एका प्रोडक्टवर एकच एक्सचेंज म्हणजे मायनस होतं. जर आता मी हे पॅन घेतलं आणि हे 100 रुपयाचं असेल आणि जर तुम्ही एक्सचेंज मला दिलं म्हणजे एक्सचेंजमध्ये काही प्रोडक्ट दिलं, दुसरा एक पॅन आणून दिला तर त्याचे 30 रुपये याच्यामध्ये 30% ऑफरचे ऑफ होतील आणि हे 70 रुपयाला तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. पण याच्या ओरिजिनल किमतीवर पण त्यांनी ऑलरेडी डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे याची किंमत खरी सपोज 150 रुपये असेल तर आता सध्या जो ऑफ फ्लॅट चालू आहे सगळ्यांसाठीच, म्हणजे जरी तुम्ही एक्सचेंज नाही केलं ना तरी पण याच्यावर तुम्हाला डिस्काउंट आहेच आहे. म्हणजे ही प्रोडक्ट जर 150 रुपयाचा आहे तर तो तुम्हाला 100 रुपयाला अवेलेबल मिळतोय आणि 100 रुपयावर पण तुम्ही जर एक्सचेंजमध्ये काही आणून दिलं तर हा प्रोडक्ट तुम्हाला 70 रुपयाला मिळतोय. तर अशा पद्धतीची प्रेस्टिजची ऑनलाईनला पण ऑफर चालू आहे आणि ऑफलाईन पण म्हणजे चालू आहे, पण त्याचे आउटलेट फार कमी ठिकाणी आहे. तर मी जिथे गेलेली सायन्सचे तिकडचे मी डिटेल तुमच्यापर्यंत शेअर करेन. आणि ऍक्च्युली आम्ही जाण्याचं कारण म्हणजे ऍक्च्युली सचिनकडे याचं एक कुपन होतं आणि मग ते कुपन बरोबर आम्ही थोडेसे पैसे देऊन मग या गोष्टी खरेदी वगैरे केलेल्या आहेत. तर तुम्हाला या गोष्टी ज्या मी खरेदी केलेल्या आहेत तर तुम्हाला माझ्या किचनसाठीच्या आपल्या किचनसाठीच्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी ज्या घेतल्या त्या खरंच युजफुल आहेत का, म्हणजे त्याचा रिव्ह्यू तुमच्याकडे असेल तर मला नक्की शेअर करा, म्हणजे मला अजून काही त्याच्यामध्ये एक्सचेंज करायचं असेल किंवा काही असेल तर ते देखील मी करू शकते. तसं तर मला वाटतंय की एक्सचेंज करण्याची गरज नाही वाटणार मला, पण तरी पण तुमच्याकडनं मी सजेशन नक्की मागेन जर तुमच्याकडे काही सजेशन असेल. आणि मेन म्हणजे तुम्हाला ह्या घेतलेल्या गोष्टी कशा वाटल्या त्या देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ याच नोटवर मी एंड करते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.